यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं 1 ते 12 मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। आंबा महोत्सवाचं यंदाचं हे 18वं वर्ष आहे। यावेळी मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्या समवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष साळुंखे, विष्णू रानडे आदीही उपस्थित होते। ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात 1 मे पासून हा आंबा महोत्सव होत आहे। शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर या आंब्यांबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले आणि पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45, तृणधान्यांचे 5 आणि बचत गटाचे 5 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत। आमदार संजय केळकर यांनी दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसून एक चळवळ असल्याचं सांगितलं। गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक थेट भेट देतात, तेव्हा आंबा महोत्सवात जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन करून आमदार केळकर यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष विक्रीसोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध असल्याचं सांगितलं। कोकणातील अस्सल हापूस आंब्यांसाठी खवय यांनी राजेंद्र तावडे यांच्याशी 9869016092 आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी 9819097650 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन केळकर यांनी केले। याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पणन कृषी शासनाच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे, त्याचा 18वं वर्ष आहे। याच्याबरोबरच आम्ही 5 स्टॉल जे आहेत ते मिलेटचे पण ठेवलेले आहेत, कारण की मिलेटचं महत्व हे अत्यंत लोकांमध्ये मुरलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना या मिलेटचे आम्ही जे 5 स्टॉल ठेवले, 5 स्टॉल जे आहेत ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत। मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात या चळवळीला, कारण की ही शेवटी ग्राहक राजासाठी दर्जेदार आंबा देखील मिळाला पाहिजे आणि तो देखील थेट कुठलीही प्रक्रिया न करता, पावडर न लावता, केमिकल न वापरता थेट शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे। 1 मेला याची सुरुवात आहे। मी सर्व ग्राहकांना, रहिवाशांना आवाहन करीन की आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा, शेतकऱ्यांना ताकद द्या आणि आंबा उत्पादकांना देखील या माध्यमातून भरघोस अशा प्रकारे सहकार्य करा। ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली असतानाच रेमंड कंपनीच्या भूखंडावर ठाणे महापालिकेचं मुख्यालय बांधण्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून मुख्यालय उभारावं असा सल्ला भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे। यापूर्वी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून रेमंड कंपनीकडून महापालिकेचं मुख्यालय उभारून दिलं जाणार होतं,
परंतु उद्यानं, रहिवाशी झोन आणि नाल्याची पडीक जमीन यांच्याऐवजी प्रशासकीय भवन असा फेरबदल करण्यात आला. त्यामागील पार्श्वभूमी जाहीर होण्याची गरज आहे अशी मागणीही पवार यांनी केली आहे. तसंच रस्त्यालगतच्या भूखंडाऐवजी अंतर्गत भूखंड स्वीकारण्यामागे कोणाचा दबाव होता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. ठाणे महापालिकेच्या वतीनं रेमंड कंपनीकडून प्राप्त भूखंडावर महापालिका मुख्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 727 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यात 32 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या खर्चात विद्युतीकरण, वातानुकूलित यंत्रणा, फर्निचर, अंतर्गत सजावट आदींचा समावेश नसल्यामुळे हा खर्च 1000 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या कालावधीत ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. त्या काळात कोणत्याही नियोजनाविना खर्च झाला. त्याचे उलटास कंपनीच्या आवारात उभारलेलं रुग्णालय हे उत्तम उदाहरण आहे. कोरोना आपत्तीच्या संपूर्ण कालखंडात ते रुग्णालय मनुष्यबळाअभावी सुरू झालं नाही. मात्र वाढत्या खर्चामुळे महापालिकेनं ठेवी मोडून ठेकेदारांची देणी भागवली. त्यानंतरही काही अनावश्यक कामांवरही कोट्यावधींची उधळण झाली असा आरोपही नारायण पवार यांनी केलाय. सद्यस्थितीत महापालिकेकडे ठेकेदारांची कोट्यावधी रुपयांची बिलं थकली असून महापालिकेला भविष्यात प्राथमिक सुविधा पुरवतानाही अडचणी भासण्याची भीती असल्याचंही पवार यांनी सांगितलं. ऍक्च्युअली रेमंड कंपनीनेच महानगरपालिकेला फसवले. ज्या ठिकाणी महानगरपालिका भवन उभा करायचा होता त्या ठिकाणी रेमंड कंपनीने ती जागा महानगरपालिकेला दिली नाही. त्याने पाठीमागची जागा जी गार्डन साठी जागा आहे त्या गार्डनच्या याच्यावरती म्हणजे गार्डन आणि नाला आहे तिथे ते नाला बुजून ती पडीक जमीन आहे ती जमीन वरती महानगरपालिका भवन उभा करणार आहे. कारण ऍक्च्युअली बघितला गेला तर महानगर ज्या टायमाला त्यांचं लेआउट मंजूर केलं त्यामध्येच ती अटी शर्ती काय टाकल्या होत्या का बाबा टीडीआर कंट्रॅक्शन देऊन ती इमारत बांधावा असं पूर्वीच्या एक याच्यामध्ये आहे त्या फाईल मध्ये. तर त्या टायमाला त्यांनी ते विचारच केला नाही. आणि जे महानगरपालिकेला आता शासनाला आणि महानगरपालिकेला जो खर्च येतो 727 कोटीच्या आसपास काहीतरी खर्च येतो आणि इतर इंटरनल आतमधला काम करण्यासाठी कमीत कमी 1000 कोटीच्या आसपास तो खर्च येतो. तो खर्च उगाच महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या याच्यावरती लादला गेला. ऍक्च्युअली रेमंड कंपनीने तिथे इमारत बांधून द्यायला पाहिजे. अशा ठेकेदाराला नेमले महानगरपालिकेने. त्या ठेकेदाराला 17.5 कोटी दिले. 17.5 कोटीचं मी आज पेपरला वाटले. त्या पेपरमध्ये एक अधिकाऱ्याने सांगितलं की त्याला आरएफसी प्लॅन साठी दिले. मग स्वतःचा आरएफसी प्लॅन जर नसेल त्याचा स्वतःचा तर मग या ठेका दिलाच कसा. अटी शर्ती तर असतील त्या निविद्यामध्ये. म्हणून मी याची पूर्ण याची चौकशी ठाणेकरांचे बोजा न करता शासनावरती बोजा न करता जर टीडीआर कंस्ट्रक्शन टीडीआर मधनं जर ते बांधकाम केलं तर फायदेशीर होईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोणाला कोणाचं मूत प्यायचं आहे ते पिऊ द्या. त्याला गोमूत्र चांगलं लागतं. काहींना प्राण्यांचं चांगलं लागेल, कोणाला बैलाचं. याला स्वातंत्र्य म्हणतात असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या खास शैलीत जोरदार टोला लगावलाय. जे प्यायचं आहे ते प्या. संविधानानं तुम्हाला खायचं, प्यायचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिले. त्यामुळे गोमूत्र हा सुद्धा संविधानानं दिलेला अधिकार आहे असं विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे राणेंच्या विधानाची खिल्ली उडवली. अजून काही प्यायचं असेल तर तेही प्या, हे चांगली गोष्ट आहे असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावलाय.
कोणाला कोणाचं दूध प्यायचं ते पिऊ द्या ना. त्याला गोमूत्र चांगलं लागतं, कोणाला काय दुसऱ्याचं लागेल, कोणाला बैलाचं लागेल, कोणाला अजून कुठल्या तरी प्राण्याचं लागेल. त्याला स्वातंत्र्य म्हणतात. हे प्यायचंय ते प्या. अहो तुम्हाला संविधानाने अधिकार दिलाय जेवणाचा, खाण्याचा, पिण्याचा, व्यक्त होण्याचा. त्यामुळे गोमूत्र हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. प्या. अजून कुठला प्यायचा असेल ते प्या. एसआरए आणि क्लस्टरच्या नावाखाली आदिवासी पाडे उद्ध्वस्त करायचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात आज ठाण्यातील आदिवासी बांधवांनी आक्रोश आंदोलन केलं. या सरकारचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. 1949 साली आमच्या आदिवासी बांधवांना कलेक्टर साहेबांनी चिरागनगर येथील जमिनी नावे करून दिल्यात. आमचा कायदेशीर अधिकार असतानाही सरकारनं आमची दखल घेतली नाही आणि त्यामुळे आमचे संसार उघड्यावर पडले आहेत. सरकार स्वतःचा कायदा विसरलाय. जे सरकार संविधान मानत नाही ते सरकार देशद्रोही आहे असा आक्रोशही यावेळी आदिवासी बांधवांनी केला. आम्ही इथले मूळ मालक आहोत आणि मालकांना वंतारा आणि सूर्यतारांच्या नावाखाली देशोधडीला लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी आदिवासी बांधवांनी केला. इथे राहणारा प्रत्येक माणूस हा बाहेरून आला असून आम्ही या ठाण्याचे मूळ निवासी आहोत. त्यामुळे सरकारनं जेवढी ताकद आहे तेवढी लावावी, मशनरी लावावी. बंदुका घेऊन आम्हाला ठार मारलं तरी आम्ही इथून जाणार नाही असा संताप यावेळी आदिवासी बांधवांनी व्यक्त केला.